तुमच्या हक्काचा आवाज आजचा महाराष्ट्र। नाटक कशाला करताय? हे काय चित्रपटाचं शूटिंग सुरू आहे का? नटरंग चित्रपटासारखी ऍक्टिंग करायला गेलात का? पंढरपुरात शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी अन्नत्याग आंदोलनाला बसलेल्या आमदार रोहित पवारांवर भाजप आमदार गोपीचंद पडळकरांनी अत्यंत जहरी आणि बोचरी टीका केली आहे। पंढरपुरात शेतकऱ्यांच्या सरसकट कर्जमाफीसाठी आमदार रोहित पवारांच्या आंदोलनाचा आज दुसरा दिवस आहे। मात्र आंदोलनाच्या दुसऱ्या दिवशी या आंदोलनावरून महाराष्ट्राचं राजकारण चांगलंच तापलंय। सांगलीमध्ये माध्यमांशी बोलताना भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी रोहित पवारांच्या या उपोषणाचा चांगला समाचार घेतलाय आणि थेट नटरंग सिनेमाची आठवण करून दिली आहे। पडळकर एवढ्यावरच थांबले नाही तर त्यांनी सोलापूरच्या पोलीस प्रशासनाला थेट एक अजब आव्हानच देऊन टाकलंय। रोहित पवारांना आंदोलनस्थळी 1-2 महिने बसू द्या, त्यांची खरी भूमिका समोर येईल असं पडळकर म्हणाले। सोलापूर जिल्हा पोलीस अधीक्षकांनी आंदोलनस्थळी कडक सुरक्षा ठेवावी आणि रोहित पवारांनी अन्नाचा एक घासही खाऊ देऊ नये। शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी खरोखरच संघर्ष करायचा असेल तर राज्यातील साखर कारखान्यांकडून शेतकऱ्यांना पूर्ण FIRP मिळेपर्यंत त्यांनी हे आंदोलन सुरू ठेवावे। रोहित पवारांवर निशाणा साधताना पडळकरांनी थेट त्यांचे आजोबा आणि ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यावरही निशाणा साधलाय। महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचं सर्वाधिक नुकसान हे यांच्या साखर कारखानदारीमुळे झाल्याचा गंभीर आरोप पडळकरांनी केलाय। शेतकऱ्यांच्या नावावर राजकारण करणाऱ्यांनी आधी स्वतःचा हिशोब द्यावा। रोहित पवार आणि त्यांच्या आजोबांनी महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना सगळ्यात जास्त लुटलंय असा गंभीर आरोप पडळकरांनी केलाय। तुमच्या हक्काचा आवाज आजचा महाराष्ट्र।